हॅलो, दादू स्टेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण थोडंसं स्किन केअर बद्दल बोलणार आहोत। स्किन केअर आपण जेव्हा स्टार्ट करतो किंवा जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की जेव्हा कोणतीही क्रीम जेव्हा आपण लावतो चेहऱ्यावर किंवा स्किन केअर करायला स्टार्ट करतो तेव्हा त्याचा इफेक्ट हा आपल्या स्किनवर होण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं एक चांगली सनस्क्रीन। कारण जेव्हा आपण कोणती क्रीम लावतो त्याचा जेव्हा आपल्या स्किनवर इफेक्ट होतो तेव्हा आणि आपण बाहेर जातो तर सनमुळे ते वापस डॅमेज होतं किंवा आपली स्किन ऑलरेडी खूप नाजूक झालेली असते, नवीन सेल डेव्हलप होत असतात आणि जेव्हा आपण उन्हात जातो तर ते जे नवीन सेल डेव्हलप झाले ते वापस डॅमेज व्हायला लागतात। त्यासाठी आपल्याला एक चांगली बेस्ट सनस्क्रीन इथे निवडणं खूप गरजेचं आहे, जे की कमीत कमी 40 ते 50च्या रेंजमध्ये त्याचे SPF असावं। आणि हे सनस्क्रीन ऑइल फ्री असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळा ऑइली सनस्क्रीनमुळे आपल्या चेहऱ्यावर खूप सारं ऑइल यायला लागतं आणि त्यामुळं पिंपल्सचा प्रॉब्लेमही यायला लागतो। मला ऑइल ज्या सनस्क्रीनमध्ये असतं ते सनस्क्रीन खूप हेवी वाटतं आणि मला लवकरच पिंपल्स स्टार्ट होतात। तर आज एक बेस्ट सनस्क्रीन मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे। तर ही आहे UV डो सिलिकॉन सनस्क्रीन जेल। हे जेल आहे त्यामुळे ते खूप लाईट वेट आहे। त्याचनंतर ह्यामध्ये SPF 50 आहे। त्यानंतर हे ऑइल फ्री आहे, मॅट फिनिश लुक तुम्हाला देतं आणि ह्याची डिटेल माहिती आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत। तर सगळ्यात आधी ह्याची आपण लावण्याची पद्धत आणि ह्याची प्राइस आणि ह्यामधली काही डिटेल्स आहेत ते पाहून घेऊया। तर ही आहे आपले UV डो सिलिकॉन सनस्क्रीन जेल, ज्यामध्ये SPF 50 आहे। त्याचबरोबर हे ऑइल फ्री आहे, मॅट फिनिश लुक तुम्हाला देतं, वॉटर रेजिस्टंट आहे, त्याचबरोबर हे स्वेट रेजिस्टंट ही आहे। ह्याची प्राइस 745 रुपये आहे, पण हा कुपन कोड यूज करून तुम्ही एक्स्ट्रा डिस्काउंट त्यांच्या वेबसाईटवर घेऊ शकता। आणि ह्याचे की इन्ग्रेडियंट्स म्हणजे हे नॉन इरिटंट आहे, वॉटर रेजिस्टंट आहे, स्वेट रेजिस्टंट आहे, प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे, अल्कोहोल अँड डाय फ्री आहे, तसेच विदाउट कलर ॲडिक्टिव्ह आहे। पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता, ट्यूब फॉर्म मध्ये हे येतं। तर आता आपण याला लावण्याची पद्धत पाहून घेऊया। जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला 15 ते 20 मिनिट आधी सनस्क्रीन इथे लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता 2 बोटावर मावेल एवढं सनस्क्रीन आपल्याला इथे घ्यायचं आहे। सनस्क्रीन घेताना कंजूसी इथे आपल्याला करायची नाहीये आणि जो एक्सपोज एरिया आहे जसं की आपला नेक आहे, फेस आहे, इथे सगळीकडे आपल्याला व्यवस्थित सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे। सनस्क्रीन हे तुम्हाला मेकअप करण्याच्या आधी लावायचं आहे। जसं की तुम्ही पाहू शकता मी इथे मेकअप केलेला नाही, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे डाग पाहू शकता। तर तुम्ही पाहू शकता सनस्क्रीन लावल्यानंतर एक मॅट फिनिश असा लुक आलेला आहे आणि खूप ऑइल असं चेहऱ्यावर अजिबात इथे दिसत नाहीये, तुम्ही पाहू शकता। तर ह्या सनस्क्रीन बद्दल तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामवरही मेसेज करू शकता। इंस्टाग्रामचा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि तुम्हाला हे परचेस करायचं असेल ही सनस्क्रीन तर ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इथे बाय करू शकता। चला तर मग नंतर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत बाय बाय।